नमस्कार, उज्ज्वलाच किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत। हे बघा, आपल्याला आज शेवभाजी बनवायची आहे। त्यासाठी लागणारी ही शेव, जाडसर शेव घ्यायची म्हणजे भाजी छान होते। बघा, त्यासाठी लागणारं साहित्य, आपण हा कांदा भाजून घेतलेला आहे, लसूण, आलं, टोमॅटो आणि कोथिंबीर। हे बघा, आपण आता वाटून घेतलेलं आहे, कांदा, टोमॅटो, आलं, लसूण, कोथिंबीर। आता कढई गरम करण्यासाठी ठेवली होती, त्यात तेल घातलंय। आता त्यात जिरी आणि मोहरी घातली आहे, ती तडतडली का हे बघा, आपण कोणते मसाले घेतले। हा किचन किंग मसाला आहे, हा मटन मसाला, हा लाल तिखट पावडर, मिरची पावडर आणि हा घरगुती होममेड मसाला आहे, घरी बनवलेला, आणि हळद पावडर। आता हा हिंग, चवीनुसार मीठ घालायचं आहे। हे बघा, तेल आपलं आता गरम झालेलं आहे, जिरी मोहरी तडतडली आहे, त्यात आता वाटून घेतलेला मसाला घालायचा आहे। तो चांगला तेलामध्ये परतून घ्यायचा, तेल सुटेपर्यंत, म्हणजे टोमॅटोचा कच्चापणा दूर होतो। हे बघा, मसाला परतून झालाय, त्यात थोडं मीठ घातलंय। एक दोन मिनिटं चांगलं परतून घेऊया। मसाले घातले, ते चांगले परतून घेऊया। दुधाची मलाई घातली ना तर खूप छान लागते चव। हे बघा, कलर बदललाय त्या मसाल्याचा। तुम्हाला कशी पाहिजे, घट्ट पातळ, तसा रस्सा करून घ्यायचा। ज्यांना पाहिजे तशी पातळ घट्ट कशी आवडत असेल तशी करून घ्यायची। बघा, मी अशी बनवली आहे, आणि याला उकळी आली की याच्यात शेव टाकून द्यायची, एखादा मिनिटभर उकळून द्यायचं, म्हणजे शेवभाजी तयार होते। बघा, त्यात आपण कसुरी मेथी आणि थोडं तूप पण घालून घेतलेलं आहे। हे बघा, उकळी आली आणि आता शेव टाकून घेतलेली आहे। खूप सुंदर असा वास सुटलेला आहे। आपली भाजी तयार झाली आहे। आता शेव टाकल्यावर फक्त 2-3 मिनिट ठेवायची, नाही तर ते शेव एकदम गाळ होऊन जातो, त्याचा शिजून जाते जास्त। शेवभाजी तयार।